नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे संच मान्यता 2023-24 आणि 24-25 संदर्भात माहिती आहे. तसेच वेतनेतर अनुदान सादर करण्याबाबतचे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. काय माहिती संपूर्ण जाणून घेऊया. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. चला तर मित्रांनो, काय माहिती पाहूया. हे जे पत्र आहे मित्रांनो, 15 जानेवारी 2025ला निर्गमित करण्यात आलेलं होतं. शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे इथून हे पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे. आणि हे जे पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना पाठवण्यात आलेला आहे. आणि याचा विषय जो आहे संच मान्यता सन 2023-24 मधील प्रलंबित शाळा व सन 2024-25 संच मान्यताबाबतचे हे पत्र आहे. 2023-24 मध्ये ज्या शाळा प्रलंबित आहेत म्हणजे ज्यांची संच मान्यता बनलेली नाही त्यांच्या संदर्भात आहे, आणि 2024-25 ची संच मान्यता अजूनपर्यंत ज्यांची तयार झालेली नाही त्यांच्या संदर्भात हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. त्या पत्रामध्ये काय दिलेलं आहे पाहूया मित्रांनो. या पत्रानुसार सन 2023-24च्या संच मान्यता तसेच प्रलंबित संच मान्यताबाबत यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये कॅम्प घेऊन आपणास सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच मागील 2 महिन्यापासून वारंवार VC घेऊन सूचना केल्या आहेत. तरी अद्याप साधारण 3600 शाळा वर्किंग पोस्ट कार्यरत पदे प्रलंबित असल्याने सन 2024-25 संच मान्यता उपलब्ध करून देण्यास अडचणी निर्माण होत आहे. प्रलंबित संच मान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्यासाठी कार्यवाही होत नसल्याने दिनांक 20/1/2025 पासून पुनश्च विभागनिहाय शिबिर बालभारती पुणे येथे आयोजित केला असून सदर शिबिरासाठी संच मान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येकी एक तज्ज्ञ व्यक्ती OTP कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितास निर्देश देण्यात आलेले आहेत. तर या पत्रानुसार मित्रांनो, विभागीय शिक्षण उपसंचालक यांना मुंबई व लातूर 20/1/2025ला, नाशिक व कोल्हापूर 21/1/2025, नागपूर व अमरावती 22/1/2025, छत्रपती संभाजीनगर व पुणे 23/1/2025ला कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या कॅम्पची माहिती संपूर्ण अहवाल घेऊन शिक्षणाधिकारी यांना बोलवण्यात आलेले आहे अशी ही माहिती निर्गमित करण्यात आलेली आहे. आणि यानुसार एकच कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची ही बाब यामध्ये सांगण्यात आलेली आहे. शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक. तर या पत्रानुसार मित्रांनो, लवकरच सर्व शाळांच्या ज्या संच मान्यता ज्या प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि सर्वांना अनुदान जे अटकलेले आहेत ते मिळणार. तसेच दुसरे जे पत्र आहे मित्रांनो, ते वेतनेतर अनुदान निर्गमित करण्यासंदर्भात आहे. तर वेतनेतर अनुदान मूल्य निर्धारण करण्याकरिता शिबिरातच माहिती सादर करण्याबाबतचे हे पत्र जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग प्राथमिक यांनी निर्गमित केलेले आहे. आणि यामध्ये केंद्रानुसार त्यांना दिनांक देण्यात आलेला आहे आणि त्यांची जी माहिती आहे ते शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद इथे पाठवण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे. वेतनेतर अनुदान घेताना सोबत जोडवायचे दस्तावेज म्हणजे शाळेची शासन मान्यता, माननीय शिक्षण उपसंचालक यांची मान्यता, शिक्षणाधिकारी यांची मान्यता, 1 एप्रिल 2008चे वेतन देयक, वेतनेतर अनुदानाचे पासबुकच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत, UDIS कार्ड, वर्षनिहाय RT मान्यता नमुना 2 प्रपत्र, संच मान्यता सन 2017-18 ते 22-23 वर्षाच्या पावत्या, कर्मचाऱ्यांची देयके, जागेबाबत दस्तावेज, भाडे करारनामा व भाड्याची पावती, भाडे आकारणी व सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र हे जोडायचे आहेत जेणेकरून वेतनेतर अनुदान हे लवकरात लवकर मिळेल. तर माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. धन्यवाद.